नुसतं कार्यक्रम आहे भाऊ इथं आळंदी देवाची अलंकापुरीमध्ये नुसते कार्यक्रम चालू आहे। 5 कदम टाका नुसतं सप्ताह भेटते तुम्हाला, काही टेन्शन नाही घ्यायचं आहे। नुसते सप्ते एवढे सप्ते तुम्ही आतावर नाही पाहिले। आज हे वयाच्या मावला 20व्या वर्षी पाहून आलो मी एवढे सप्ते माऊलीच्या नगरीमध्ये एवढे सप्ते, आणि ते बी एकाच वेळात चालू आहे। हो दिवसभर कीर्तन चालू आहे, कुठं 10 ते 12, 7 ते 9, 3 ते 5, बापा काही 5। रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला माहिती आहे की आम्ही काल माऊलीच्या दर्शनावर आलो आणि आम्ही आता श्री क्षेत्र आळंदी म्हणजे देवाच्या अलंकापुरीमध्ये आहोत। आणि आज आम्ही चाललो माऊली कदम माऊली छोटे माऊलीच्या कीर्तनाला। आता आम्ही काही क्षणामध्ये कीर्तनाला जाणार आहे। 10 ते 12 त्यांचं कीर्तन आहे आणि आम्ही आता कीर्तन श्रवण करण्याकरिता आम्ही चाललेलो आहोत। आमचे मित्रमंडळी पाहू शकता तुम्ही कोण कोण आहे आपल्या संग, सर्व महाराज मंडळी आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता कीर्तन श्रवण करायला। तुम्ही फक्त व्लॉग पाहत राहा, तुम्हाला सर्व दाखवतो आता कसं काय आहे। समाधी सोहळा 17 तारीखला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं आळंदी क्षेत्रामध्ये हर 5 मिनिटावर सप्ते आहे पुरे, मतलब आळंदीमध्ये पुरे सप्ते आहे या पिरियडमध्ये। आता माऊलीच्या समाधी सोहळा आहे 17 तारखेला आणि या 17 तारीख वरी पुरे सप्ते 17 तारीखले पूर्ण जागी काला आहे 17 तारखेला। तर आपण काल्यापर्यंत इथं जाऊ आणि इतका पुरा आनंद घेणार आहे समाधी सोहळ्याचा। आता माझा दुसरा दिवस आहे इथं आळंदीमध्ये आणि दुसरा दिवस आम्ही चाललो आता छोटे माऊली कदम माऊलीच्या कीर्तनाला। आणि तुम्ही पाहू शकता आपल्या समोर सुचित दादा। तर चला मित्रांनो, आम्ही आता छोटे माऊली कदम माऊलीचं कीर्तन श्रवण करून हे होतं सिद्धपेठमध्ये ज्ञानेश्वरी मंदिरात आणि तिथून कीर्तन श्रवण करून आम्ही चाललो आता जेवण करायला। कुठे जायचं आहे महाराज घेऊन चालले, इकडे महाराज मंडळी आहे सर्वजण कीर्तनात उभे होते। आता सर्वजण चालले कार्यक्रम म्हणजे देवाचा विषय आहे आता। चला कोणते दिवस आले आता का करा लागून राहिलं, बालुशाही करा लागून राहिलं। चला भाऊ, आपलं आज कदम माऊलीचं कीर्तन झालं सकाळी। आता आहे राऊत बाबाचं कीर्तन आहे, गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत बाबाचं कीर्तन आहे। राऊत बाबाच्या कीर्तनाला चाललो, आता एकटाच आहो मी, चाललो कीर्तनाला। आता एक ज्ञानेश्वरी मंदिरमध्ये राऊत बाबाचं कीर्तन आहे। आता इथं आहे कीर्तन, अंदर चालू आहे कीर्तन आता राऊत बाबाचं। आपल्याला लेट झालो आपण आज थोडंसं, पाहू शकता इथं मंदिरात आहे। कीर्तन झालंय बा,
लोक पब्लिक पाहू शकता तुम्ही. आता आम्ही चाललो संस्थेमध्ये चाललो. आता काम आहे कोणी संस्थेमध्ये जोक मारा. तुम्ही पाहू शकता पब्लिक लय होती आज. कीर्तन आले खतरनाक. कीर्तन पण खतरनाक झालं. आम्ही आता आळंदीत आहोत. आता राऊत बाबाचं कीर्तन झालं आहे. आता आम्हाला अजून दुसऱ्या जायचं आहे. नुसतं आनंद घेऊन राहिलो आम्ही आळंदीतला. अलंकापुरीतला आनंद घेऊन राहिलो. आमच्या संग जयवार महाराज हे देवीकर आहे, आमच्या गावचे होय. हे आज भेटले आम्हाला आळंदीमध्ये राऊत बाबाच्या कीर्तनामध्ये. आता त्याच्यासोबत चाललो जोग महाराज संस्थेमध्ये. भाऊ इथं काही 5 कदम टाकलो सप्ताह आहे. हर जागी सप्ताह आहे. लय सप्ते आता आळंदीमध्ये 17 तारीखवरी. एखादा आहे का इकडेच आहे का? आठ वाजायचे आहे. चला आता आपण या कार्यक्रम पाहून. चला आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो कार्यक्रमात पाहाले. नुसतं कार्यक्रम आहे भाऊ इथं आळंदी देवाची अलंकापुरीमध्ये. नुसते कार्यक्रम चालू आहे. 5 कदम टाका नुसतं सप्ताह भेटते तुम्हाला. काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. नुसते सप्ते. एवढे सप्ते तुम्ही ना आतावर नाही पाहिले. आज हे वयाच्या मावल्या 20व्या वर्षी पाहून आलो मी. एवढे सप्ते माऊलीच्या नगरीमध्ये एवढे सप्ते. आणि ते बी एकाच वेळात चालू आहे. हो दिवसभर कीर्तन चालू आहे. कुठं 10 ते 12, 7 ते 9, 3 ते 5. बापा काही पाहत नाही. लय 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 कीर्तनच चालू. आता चाललो आम्ही कार्यक्रम पाहायला.